अरे देवडा यमराय ती अरे त्या अंकुशरावच्या पोरीने तुझा बाजार उठवण्याचा इडा बिडा घेतलाय काय? अरे हिचा बॅनर गावात लागला ना राड होईल. मी बिनकलीची वाटलेली रे, पण पक्की बापाव गेल्या बघ. अरे बापाव नाही बापाची बी पुढे निघाली ही. अरे माझं नाव टाकले ते टाकले, वर काकीचं नाव टाकायची काय गरज होती? अरे नावच नाही खाली फोटो बी टाकलाय. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तुला म्हणत होतो त्यांना तिला नाश्ता बिस्ता घेऊन जायची काय गरज नव्हती. अरे नटी आहे ती, त्यासाठी दररोजचा विषय फोटो बिटो. बर न्याला तर न्याला नाश्ता, पण नटीला घास भरू वाटत होता ना तुला. बघा त्या फोटोमुळे पुढे काय काय होते. होय असं बोलतो जसं काय मी त्यांना म्हणत होतो की थांबा थांबा मी तुम्हाला घास भरवतो. ते बघितलं ना कशा म्हणत होत्या, भरवाना भरवाना. मग काय मी भरवलं. मला काय माहितलं का असं होईल. ती मस्त म्हणाली हिरी तुडी टाकणार आहे का? का मला तर टेन्शनच आलंय, काय करावं काय कळना बघ. मला तर वाटते त्या मॅडम बोलल्या होत्या ना अंकुशरावांच्या घरी जावं आणि त्या पोरीची माफी मागा. तेच करू चल. अरे विचार काय करतोय? अरे जायचं तर हायच, पण कसं? अरे त्याच्या घराकडे आपण कधी डुंकून मी बघितलं नाही. ह्या घरचा कट्टर विरोधक आणि त्याच्या घरात जायचं. मग लागू दे गावभरी बॅनर, होऊ दे चर्चा. बॅनर आता मीच लावते तुमचं. मी नाही काकी ते नाही यात असं काम चुकारगत बसलाय, मग तुमचं बॅनरच लावायला पाहिजे. काय र हे सकाळी सकाळी गप्पा हाणत बसायला पोचते काय रे तुम्हाला? चला कामाला लागा दोघंही. हा जी काकी. बेकार वाचलेला का? माफी माग आणि विषय क्लोज करून टाक. अरे पण त्याच्या घरात आज कार्यक्रम आहे, किती लोक असतील माहिती आहे त्याची इथं. वाघ वाघ असतो, तो एकटाच घुसतो. जा तू. होय तू जा नाही, आपण जायचंय. अरे पण चला. पण खरं सांगतो साहेब, आज तुम्ही दोघं इथं आलात ना, लय भारी वाटलं बघा. अहो आज तुमच्या उपस्थितीत आंबवडे गावचे अपोजिटचे 15 कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत. आंबवडे गाव म्हणजे अपोजिशनचा बालेकिल्ला. आता तिथंच घुसून खाण्याला सुरुवात केली आपण. आपल्या भागात पक्षाचं वजन वाढत चाललंय साहेब. आम्ही अख्खा मतदारसंघ पिंजून काढतोय बघा. चहा प्यायचंय निघा. समाजकारणासाठी आता सगळा येळ देतोय बघा. समाजकारणातनं राजकारण साधायचं. मग आता राजकारणात संन्यास घेऊन समाजकारणच करा. सय्यद साहेब, अंकुशराव पाटील आहे आम्ही. या भागात अजूनही तेवढंच दरारा आणि वजन आहे आमचं. अपक्ष म्हणून निवडून आलो होतो आम्ही, विसरू नका. कसं आहे अंकुशराव, म्हणूनच पक्षात घेतलंय तुम्हाला. पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 3दा हरलाय. 3दा. होय, पण कितीच्या फरकानं ते बी बघा जरा. आता तो फरकच मिटवणा झालाय तुमच्याच्यानं. काय करायचं? अंकुशराव आता भाकरी फिरवा, उगी जागा अडवू नका. तरुण पोरांना संधी द्या जरा. आता कसं आहे अंकुशराव, आजकाल यंग आणि तरुण नेतृत्व पाहिजे बघा लोकांना. एकतर दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या, नाहीतर तुमच्या घराण्यातलं कोणतरी नवीन उमेदवार पुढे आणा. आमची काय सुद्धा ना नाही. काय सय्यद साहेब? हो हो, आता तुम्हीच सांगा, कोण आहे तुमचा राजकीय वारसदार? आम्ही ऐकी. आपली सीट नाही लागली तर बोला. तुम्ही बसला काय आणि उभा राहिला काय सारखंच. याला जर पक्षाने उमेदवारी दिली तर आपला पक्ष खाली बसलाच म्हणून समजा. साहेब आजच्या कार्यक्रमाची ना जंगी तयारी झाली आहे बघा. सगळीकडे बॅनर लावलेत, सगळ्या पत्रकारांना पण बोलवून घेतलंय. कसं आहे ना, आज 15 कार्यकर्ते आले, उद्या 25 येतील. हळूहळू आपला मतदारसंघ भक्कम होत चाललाय. हे बघा साहेबांचं काम आहे ना परफेक्ट चालू आहे.
तुम्ही काय करता इकडं? नमस्कार करायला आले होते डॅडी. हलू नका, घाबरू नका, नाही डसणार. अंकुशराव, कोण आहे ही मुलगी? आमचं कन्या रत्न. काय म्हणता? कधी पाहिलं नाही हिला? आमच्या घरातल्या पोरीबाळी बाहेर पडत नसतात. मग आता पडायला सांगा. तुमचा राजकीय वारसा चालवण्याची धमक आहे पोरीच्यात. आणि कसं आहे अंकुशराव, आजकाल सगळेच राजकीय नेते आपला राजकीय वारसा चालवण्यासाठी मुलींना पुढं करतायत. तेव्हा जरा विचार करा. काकी 10-15 माणसं फोडलीत त्यांनी आपली. आजच पक्षप्रवेश करणार आहेत जनकल्याण पार्टीत. ढाल तलवार सोडून गुलाब हातामध्ये घेणार आहेत. त्या अंकुशरावाला किती बी ठेचला तरी परत परत डसायला उभा राहतोय. बिनिशरी साफ आहे तो मम्मी. तू कवाच त्याच्या ईशाचा दात काढून टाकल्या ते, त्यामुळे करू दे त्याला काय करायचंय ती. पृथ्वी, आजपासून युवा संघटनेची सगळी जबाबदारी तुझी. पक्षातनं एक बी माणूस फुटला नाही पाहिजे. अगं मम्मी तू काळजीच करू नकोस, उलट मी त्यांचीच माणसं फोडून आणीन. कांचन, तुला खरंच वाटतंय पृथ्वीला जमेल असं? नाही म्हणजे वीरूचा जेवढा जनसंपर्क आहे ना तेवढा ह्याचा नाही म्हणून म्हणलं. बोलला का? वाईच काय बोललं की आलंच मधी मधी मेंढरामध्ये तोंड खुपसायला. पप्पा, तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त राजवीरचंच कौतुक वाटतं. पण आता तुम्ही बघाच, पृथ्वीने ठरवलं की ठरवलं, एक माणूस फुटू देणार नाही. आता आउट गोईंग नाही, फक्त इनकमिंग. अरे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं सोपं नाही. नाही म्हणजे तुम्ही इथं असताना पण गावातली माणसं फुटलीच का नाही? असली अपशकुनी माणसं घरात असल्यावर काय होणार आहे? काय मेली माणसं आहेत, अजून जात कशी नाहीत ते नाही माहिती. काकी, ओय ओय थांब. घे. नाही नको, राहू दे की. अरे घे, चहा पाण्याला ठेव. तू आहेस म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय. अशीच सेवा करत राहा आमची. येतो काकी. हे बघ, आपल्या पक्षातनं त्या अंकुशरावच्या पक्षात कोण कोण गेलंय ते आम्हाला कळलं पाहिजे. होय काकी. अरे चल की पटकन जाऊन ते कॉकटेलच्या पोरला सॉरी म्हणून येऊ. चल अरे चल ना, चल की. सोनासोबत फोटो कोणाचा आहे? माझा. माफी कोणाला मागायची? मला. मग मी काय करू आत येऊन? मी हाय की इथं. कोण येते कोण जाते ह्याच्यावर ध्यान ठेवतो. तू ये जाऊन. अरे वीरू भाई चल. जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण पार्टीचा. जनकल्याण पार्टीचा अंकुशराव पाटलांचा, जनकल्याण पार्टीचा अंकुशराव पाटलांचा, जनकल्याण पार्टीचा, जनकल्याण. आयुष्यात जेवढा त्रास झाला नसेल, एवढं वाईट वाटलं नसेल ना, तेवढं आत्ता होतंय त्या कॉकटेलच्या घरात जाताना. हा ना, मग चल जाऊ माघारी. ए, मला माघार घ्यायची सवय आहे का? बोललो तर बोललो, आता काय व्हायचंय ते होऊन दे. चल. अरे कोणी इथं बघितलं तर वाट लागल. नाही बघत. चल.
आता कोण नाही ओळखत. चल. इथं 32 माकडं आहेत. अगो माझ्या पिल्लाला लागलं ना. ओ थांबा. हॅलो. वैशे, आताची आता मागच्या गेटनं घरी आहे. का एवढं काय अर्जंट आहे? अगं अंकुशरावांच्या पोरीची माफी मागायला ती 2 लाल तोंडाची माकडं घरी आल्यात. काय? वय तर मीच त्यांना म्हणलं होतं बंगल्यावर जाऊन तिची माफी मागा. तिथं खरंच आल्यात की. मला वाटलं नव्हतं एवढी डेअरिंग करतात. मग आता? आता काय, तू ये इकडे पाठदिशी. त्यांना मी एकटी दिसली ना तर लगेच कळन मीच अंकुशरावांची पोरगी आहे. अगं पण त्यांची पोरगी तूच आहेस ना. मग मला कशाला वरतीस तू? अगं पण त्यांच्यासाठी तू आहेस ना अंकुशरावांची पोरगी म्हणून. तू त्या पिल्याला मलम नंतर लाव, आधी इकडे ये. ए पिल्या, सोड तिला. अगं तुला कसं कळलं? ते सोड, तू गपचीप इकडे येते का? नाही तर महिनाभर त्याला मलम लावायला लागल. तू का जर हे सिक्रेट कोणाला सांगितलंस ना पिल्या तर बघच तू मरूस तर मारीन तुला. मी आले आले आले. ठरला का कुठेही कॉकटेलची पोरगी? अरे बघला का, अजून बी विचार कर. जाऊया परत. हा, म्हणजे अजून 10 बॅनर लागू देत माझं. का मला नाही तुमच्या राजकारणात इंटरेस्ट. माझा कधी तुमच्या बॅनरवर फोटो बघितलाय का तरी? हिने तर डायरेक्ट मला हिरोईनला खास परतच बॅनर लावलाय की. खरे शोधली पाहिजे का? आणते ती दोघं कोण आहेत रे? बघतो. इकडं कशाला यायला लागलाय? वळाकडे बिळाकला का काही नाही आपल्याला. तू लोकशक्ती पक्ष आहे का नाही? काय खरं नाही त्यांचं यावेळी. अंकुशराव पाटीलच निवडून येणार आहे बघ. जनकल्याण पक्ष लय मजबूत होत चाललाय. उगाच पक्ष प्रवेश करतोय आपण यावेळी. दणका आहे दणका अंकुशरावांचा. अरे कॉकटेल जिंकणार हे बोलताना माझी जीभ कशी काय झडली नाही. घरी जाऊन सॅनिटायझरनं चूळ भरली पाहिजे पहिल्यांदा. कपचीला का? दादा पक्ष प्रवेशासाठी आले. एक काम कर, तिकडच तिकडचं. काय ग 2 याचं गिळायला जमतंय बघ फक्त तुला. घरासाठी काही चांगलं करता येत नाही, निदान नुकसान करू नये एवढं तरी साधं कळतंय का नाही तुला? पैसे काय झाडाला लागतात काय ग? कोण भरणार हे नुकसान? आधीच इथं पक्षातली मेंढर ह्या कळपातनं त्या कळपात जाऊन नुकसान व्हायला लागलंय आणि ही घरातलं नुकसान करत बसल्या. ते काय नाही, आज जेवण मिळणार नाही तुला. उपाशी राहायचं तवा कळल. कोणी काय लागलं नाही तुम्हाला? नाही, सकाळपासून जीव घाबरा गुबरा होतोय. वीरू सकाळी गेलाय अजून आला नाही आणि फोन लावते आता तो बी उचलणं झालाय. वहिनी उगा तुम्ही काय बी काळजी करू नका. आपलं इरू कोणाच्या आद्यात ना माद्यात तो नाही कोणाच्या भानगडीत पडायचा. जनकल्याण पार्टीचा जनकल्याण पार्टीचा अंकुशराव पाटलांचा जनकल्याण पार्टीचा. आज या ठिकाणी आपल्या जनकल्याण पार्टीमध्ये विरोधी पक्षातली काही महत्वाची माणसं जाहीर प्रवेश करणार आहेत. आपल्या या पक्षाचा हा वटवृक्ष आमच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये सर्वदूर पसरत चाललेला आहे आणि याचा पुरावा आहे हा पक्ष प्रवेश. मी आमच्या पक्षश्रेष्ठींना साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांचा सन्मान करावा.
जनकल्याण पार्टीचा अंकुशराव पाटलांचा या या सॉरी हा, आम्हाला थोडासा उशीर झाला आवरायला. हरकत नाही या. अंकुशराव पाटलांचा साहेब त्या शोना मॅडम म्हणजे ते बघा मर्द मर्दानी, तुम्ही माझं व्हा, देताय ना तिकीट, या सगळ्या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून काम केलं. अंकुशराव पाटलांचा अंकुशराव पाटलांचा अंकुशराव पाटलांचा. या शोना मॅडम म्हणजेच तुमच्या सर्वांच्या शोनाताई. आता तुम्हाला तर माहितीच आहे की आमचं सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात किती वजन आहे ते, आणि तेच ध्यानात धरून शोना मॅडमनी मला विचारलं की मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ का. म्हटलं जरूर या, कारण तरुणाईचा उत्साह आणि मनोबल वाढवणं महत्वाचं आहे. पाटलांचा अंकुशराव पाटलांचा अंकुशराव पाटलांचा. माझी पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की त्यांनी शोना मॅडमचं स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. जनकल्याण पार्टीचा जनकल्याण पार्टीचा टाळ्या. नाग्या कॉकटेल काय पुरला कपाटात बिपटात लपतो का रे? कुठे दिसणं झालंय? काय माहितला का, पण चांगलाच गोठवलाय. जनकल्याण पार्टीचा जनकल्याण पार्टीचा नाग्या तर थांबण्यात काय पॉइंट नाही. चल तिला शोधू. चल. हे थांब 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 थांब, हे परत आला इकडे. तो काय मागावरच काय आपले? मागच थांबलो. तू तर अगोदरच गुलाल लावलास. हा, ते आता इथून पुढे विजय आपलाच आहे ना, म्हणून आधीच गुलाल लावला. अरे वा, असे कार्यकर्ते असतील तर मग सीट कन्फर्म. ह्यानं तर पक्षात प्रवेश केला, पण ह्यो तर सॉरी म्हणायला येणार होता ना. मला वाटत नाही हो सॉरी म्हणून, आणि पक्षात तर प्रवेश करणारच नाही हो. मग हा, यो नक्कीच खबर काढायला आला असणार. जनकल्याण पार्टीचा. ए पोरा, नाव काय रे तुझं? नावात काय साहेब, तुमचा कट्टर कार्यकर्ताच समजा. यंदा गुलाल आपलाच. ए विरे, अरे दुसरं काय राडा व्हायच्या आधी निघू येत ना पटकन. ती बघ कॉकटेलची पोरगी. चल पटकन तिला सॉरी म्हणू आणि इथनं काढता पाय घेऊ. चल चल, ये थांब.
राजवीर तुम्ही इथे हळू बोला जरा, हळू बोला. काय पक्ष बदललात की काय? हो नाही नाही तसं काय नाही. की राजकारणापासून लांब राहणार माणूस आहे मी. पक्षप्रवेश केला आणि तुम्ही समजताय ना तसं अजिबात काय नाही. मग कसं आहे? अहो मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. आणि काय माहितीये का हे राजकारण वगैरे आपला घास नाही. आईला शब्द दिलाय हो राजकारणात कधी पडणार नाही. त्यामुळे प्लीज थोडं कुठं काही बोलू नका. नाही बोलणार. तुमचं मन मोडेल असं मी कधी वागेन का? मी असताना तुम्ही कसलीच काळजी करू नका. नाही बोल. तुमच्याशी नंतर बोलतो.